नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी तर आहेतच, शिवाय रामनाम घेतल्यामुळे प्रपंचात किंवा परमार्थात काय पथ्ये पाळायला लागतात हेही आपल्याला कळते. आज आपण प्रवचन क्रमांक 221 ते प्रवचन क्रमांक 230 असे बघणार आहोत. सुरू करूया. प्रवचन क्रमांक 221. श्रीराम जय राम जय जय राम. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय काही पथ्ये पाळायला लागतातच. नेहमी राम करता ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भीती, आशा, तृणा या सर्व राम करता म्हणल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून या सगळ्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना दृढ करा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते. ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही. तो एक राम म्हणल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून आयुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी. काही न करणारा हा खरा अडाणी होय. वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक आयुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल. खरोखर थोडा मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे. तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील. दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे. नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या आणि मनापासून घ्या. तात्पर्य: अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 222. श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला समाधान तो भाग्यवान. ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायात जिथे डळमळीत आहे तिथे इमारत कुठे पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती आणि हेच खरे भाग्य, हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखे औषध नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता. त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे. मी आतून पोखरलो गेलो आहे. त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर
त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्येच समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नाव निघून गेले आहे. सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्त्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही. म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुख दुःख येते. आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता जिथे असते ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे असे वाटते. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे, पण कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना आपण कुठे सुखी होतो. याचे उत्तर नाही असेच मिळेल. ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे. तात्पर्य: नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 223. श्रीराम जय राम जय जय राम. अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत, हाच माझा परमार्थ. ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात. जो झाला रामभक्त तेथेची माझा जीव गुंतत. मला रामभक्ताविण काही सत्य सत्य जगी कोणी नाही. जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख. तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझेजवळ नाही. पण एक सांगावे वाटे चित्ती, रघुपतीविण शोभा नाही जगती. मुलगी सासरी गेली, तिची काळजी सासरच्यांना लागली. तैसे तुम्ही माझे झाला, आता काळजी सोपवावी मला. सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण. मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास. आनंदाने राहावे जगात, अंतःकाळची काळजी तुम्ही कशाला करावी. व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला. राम सखा झाला नामी धन्य मला केला. मी तुम्हास आपले म्हटले याचे सार्थक करून घेणे आहे भले. नामापरते न माना सुख हाच माझा आशीर्वाद. मना माझे बोल सत्य, कृपा करील खास भगवंत. मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर. याला साक्ष रघुवीर, तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण. दुःखी होऊन न करावे अप्रमाण. तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता. उपाधी वेगळे झाला ऐसे एकू द्यावे मला. माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे. दृश्य वस्तूंचा होतो नाश, याला मीही अपवाद नाही खास. शेवटी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत. नामी प्रेम करा, राम नाही त्याला दूर. मी सांगितल्याप्रमाणे वागावे, राम कृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने द्यावा निरोप, हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख. सदा रहावे समाधानी, नको सुख दुःख काळजीचा लेश. माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण. सर्वांनी व्हावे रामाचे, हाच माझा आशीर्वाद देईल साचे. जगाचे ओळखावे अंतःकरण, तैसे आपण वागावे जाण. नामापरते दुजे न मानावे, एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास. विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण. अखंड घडो भगवत भक्ती, आत्मज्ञान प्रीतिती. ब्रह्मस्वरूप परिस्थिती, नामी निरंतर जडो वृत्ती. मी आहे तुमच्यापाशी, हा ठेवावा निर्धार. न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण. कृपा करील रघुनंदन. तात्पर्य: काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 224.
श्रीराम जय जय राम. समाधान भगवंताशिवाय कोठेच नाही. खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते तर सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्याआड कोणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे. अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची बुद्धीसुद्धा केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना. मग ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू. एका गावात एक 50-60च्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूने प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्ती ती बाजूला ठेवा. देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्यावर साधू शांतपणे बोलला, ते मी सांगतो, पण आता तुमचे उतार वय झाले. काळ केव्हा झडप घालेल याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार, प्रयत्न तुम्ही केला आहे का? हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला. पण त्याचे विचारचक्र सुरू झाले. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. साधू बोलला, 2 वर्षे मौन धरून नामस्मरण करावे. त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली. तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळाले. मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे. तात्पर्य, नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य. हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 225. श्रीराम जय जय राम. शांती परमात्मा स्मरणाने मिळते. नवविधा भक्तीची जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणांमध्ये शांती हे पहिले लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण. तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा शांतिरूप आहे, त्याचप्रमाणे संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हेच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही. अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत. त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला 2 कारणे आहेत. एक, गतगोष्टींचा शोक आणि दुसरे, पुढची चिंता. आपल्या बाबतीत हे घडणारे मागले आणि पुढले ही दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तरच शांती बिघडणार नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही. पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले. तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. लोक तिथे त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला. म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेतमालकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्व भाव ठेवावा. अशाने शांती येईल.
जगतचालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य म्हणजे राजे रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल? भागवत स्मरणापासून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती याने शांती येतेच असे नाही. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागवता येते. तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाहीत. तात्पर्य: शांती परमात्मा स्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 226. श्रीराम जय राम जय जय राम. देहाचे भोग आणि आनंद. तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा नये की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे. याच्या विरुद्ध कसे जगावे? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हे जरूर आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते. परमात्म्याने ठेवलेली दुखणी, संकटे यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाचे देहकृष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारे दुखणी, संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असे तुमचा दृढ विश्वास आहे कुठे? परमात्मानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत? दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ते विशेषपणाने भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन्ही निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. अनुसंधान कशाला म्हणावे? उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पा गोष्टी करणे, चेष्टा, विनोद वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा. हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. तात्पर्य: देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 227. श्रीराम जय राम जय जय राम. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवा असतो, पण इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरे न मिळावे? याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेतात येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात. भगवंताचे नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे.
तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा आणि राम राम म्हणा असे मी सांगतो. पण या लोकांनी सुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हणले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वतच असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला. तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकणे इतका. हे जसे खरे त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये. उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे. तात्पर्य: वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टींमध्ये न घालवता नामस्मरण करावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 228. श्रीराम जय राम जय जय राम. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूतांचा आहे, यामधला मी कोण हे पाहावे. जे नासणार ते मी कधीच असणार नाही, म्हणजे पंचभूतांचा मी नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते. तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदाने राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठी मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्नही येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूंवर आपण प्रेम करतो, तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमचे चुकते. मी जे काही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो. याला काय करावे? जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल? अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे, हा वेदांत आपल्यासाठी नाही. परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रांसाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घरच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आणि व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत, म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. तात्पर्य: वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 229. श्रीराम जय राम जय जय राम. नामाशिवाय कशानेही समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा चूक करीतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही केला त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही.
बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही हे तुम्ही करा. समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचने ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्या गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले. ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आले, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ईश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय? एवढ्यात मोटारीचे दार उघडून 2 नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवले. तो पांगळा होता. वारकऱ्याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते त्याच्यापाशी आहे. तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हीच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया. असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल. तात्पर्य, ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 230. श्रीराम जय राम जय जय राम. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. ती दोघे आपापसात बोलत होती की आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचे बोलणे 2 लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता? आम्ही बरोबर आहोत ना. आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामसाक्ष सांगतो आहोत, तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसे अतिशय वाईट आहेत असे वाटले नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही. त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि 2 शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना परत दिले आणि त्यांना घरी पोहोचवले. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडे गुळपाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार कामे आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उसंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावे, रामा, आता तुझ्याशिवाय मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन, पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार मोठा आहे. तात्पर्य, भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा. तो खात्रीने सुखाचा होईल. श्रीराम जय राम जय जय राम.